आज मी बनवलं होतं चिकन 65. म्हटलं तुम्हाला पण दाखवूया चला. बघा किती छान झालं आहे, क्रिस्पी झालं आहे एकदम. रेसिपी साधी सिंपल आहे, काही कठीण नाही आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा मी इथं बोनलेस चिकन घेतलं होतं 1/2 किलो. म्हणजे आपल्या घरात जशी माणसं असतील त्याप्रमाणे घ्यायचं. आता आम्हाला दोघांनाच पाहिजे होतं म्हणून 1/2 किलो बास होतं. ते स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर त्याच्यात अर्धा लिंबू पिळून घ्यायचा. लिंबू पिळल्यानंतर आपल्याला लागेल आलं लसणाची पेस्ट. ती 1 चमचाभर त्याच्यात टाकून घ्यायची. माझ्याकडं रेडीमेड होती ती मी टाकली, त्याच्यात तयार केलेली नव्हती. ते टाकल्याच्यानंतर तंदुरी मसाला टाकायचा. माझ्याकडे तंदुरी मसाला नव्हता म्हणून मी चिकन 65 मसाला टाकला होता. 2 चमचे टाकायचा. मी काही मोजून टाकत नाही, असंच टाकते. ते टाकून झाल्याच्यानंतर मग थोडीशी हळद टाकायची. अगदी हळद काही गरजेची नसते, पण मी टाकली थोडी. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. हे करून झाल्याच्यानंतर मग सगळं व्यवस्थित मिक्स करून एक अर्धा तास आपल्याला त्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं असतं. कमीत कमी अर्धा तास, जास्त 1 तास वगैरे ठेवू शकतो, पण काही आपल्याला अर्धा तास बास होतो. हे असं व्यवस्थित सगळं मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं. बघा आता अर्धा तास झाला होता. आता इथं आपल्याला लागणार आहे कोटिंग करण्यासाठी बारीक रवा. आता रव्यामध्ये ते सगळे जे आपले पीस आपण मॅरिनेशन करून घेतले होते ते सगळे असे एक एक करून एकदम छान कोटिंग करून घ्यायचं सगळ्या बाजूने. कुठे त्याला अशी मोकळी जागा सोडायची नाही. व्यवस्थितपणे पूर्ण करून झाले म्हणजे सगळे एकदमच करून घेतले तरी चालतात, किंवा मग जसे तुम्हाला फ्राय करायचे आहेत तसे थोडे थोडे करून घेतले तरीही चालतं. काही प्रॉब्लेम होत नाही त्याला. इकडे तवा गरम करायला ठेवला होता. तवा एकदम तेल छान तापून द्यायचा, नाहीतर तेल तापलं नाही ना तर मग ते खाली चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळे ते तेल एकदम व्यवस्थित तापून दिल्याच्यानंतरच मग हे त्याच्यात सोडायचे पीस व्यवस्थित असे. सुरुवातीला हे थोडे जे केले होते ते सोडले, नंतर मग बाकीचे पण सगळे मिक्स केले आणि एकदाच एकाच पॅनमध्ये करून टाकले. कारण पीस काही जास्त नव्हते त्यामुळे ते सगळे एका ह्याच्यात होऊन गेले. 15-20 मिनटं होऊन गेले की मग ते असे पलटी करायचे चमच्याने किंवा फोर्कने, चिमट्याने वगैरे कशानेही आपण ते पुन्हा पलटी करू शकतो. खूप छान लागतं, क्रिस्पी. बनवून बघा एकदा कधीतरी. हे सगळं व्यवस्थित म्हणजे माझ्याकडे थोडेसेच पीस होते त्यामुळे ते एका तव्यात बसणारे होते, त्यामुळे ते मी सगळेच त्याच्यात टाकून ठेवले. बघा किती छान. हळूहळू त्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात होते. नंतर हळूहळू असे करून एक पलटी करून घ्यायची त्यांना. आणि हे गरम गरमच खायचे हां. म्हणजे तुम्ही म्हणाल की आत्ता केलं आहेत सारा म्हणजे अर्धा तासाने किंवा पाऊण तासाने खायला बसून वगैरे नाही. जेव्हा आपण करू तेव्हाच ते खाल्ले तर ते एकदम क्रिस्पी वगैरे होतात, नाहीतर मग नंतर थोड्या वेळाने ते नरम पडायला सुरुवात होते. त्यामुळे जेव्हा करायचे आहेत त्याच्या 5-10 मिनटं आधी करून खाल्लं तर ते एकदम खूप सुंदर लागतात. बघा फायनली हे आपलं झालेलं आहे चिकन 65. त्याच्यावर मस्तपैकी अशी कोथिंबीर टाकून द्यायची आणि नंतर मग खायला घ्यायची. कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा. ओके, बाय बाय.